छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांच्या बंदोबस्तात सध्या वाढ करण्यात आलाय। यामध्ये 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तात तैनात असतील। शहरामध्ये 2 ठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे। सोबतच कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाला तपासूनच सोडलं जात आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंगजेबाची कबर आहे त्या ठिकाणी आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। आणि या बंदोबस्तामध्ये 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी हे तैनात आहेत आणि शहरामध्ये 2 ठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे। सोबतच जे कबरीकडे लोक जातील त्या प्रत्येकाची तपासणी केली जाते, त्यांना तपासूनच पुढे सोडलं जात आहे। संभाजीनगरमध्ये 2 ठिकाणी ही नाकाबंदी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंगजेबाची कबर आहे त्या ठिकाणातली परिसरातला जो बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, काय सध्याची खरं तर परिस्थिती त्या ठिकाणी दिसते, कारण प्रत्येकाची खरं तर कसून तपासणी त्या ठिकाणी केली जाते? नक्कीच छत्रपती संभाजीनगरात औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पोलिसांच्या वतीने तैनात करण्यात आलेला आहे। माजी आमदार तथा धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी तो कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता। याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून माजी आमदार एकबोटे यांना 16 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदीचे आदेश दिलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून मोठा बंदोबस्त देखील कबरीच्या आजूबाजूला परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने तैनात करण्यात आले आहेत। तसेच मराठा समाज व हिंदू धर्म हा छायाचित्रपट बघून कबरी विरोधात जास्तच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। त्यानंतर जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी विनोद किराळकर यांनी एकबोटे यांना जिल्हाबंदीचे आदेश केलेले आहेत। त्याचबरोबर सुरक्षा देखील कबरीची वाढवण्यात आलेली आहे। हो, नक्कीच सुमित, याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरमधून आपण ही महत्त्वाची बातमी बघत होतो। औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त सध्या बघायला मिळतोय। यामध्ये अनेक कर्मचारी आहेत, अनेक पोलीस कर्मचारी आहेत, ते तैनात आहेत। सोबतच या कबरीकडे जी लोक जातील त्यांची सुद्धा कसून तपासणी या ठिकाणी केली जाते। मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही। तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा। तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा। दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा। पण चालेल, समजवतील। रावणाला बाजूला काढून राम समजवतील, दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील, काय करतील आता? हे भावनिक मुद्दे मला असं वाटतं हे भावनिक मुद्दे आहेत। हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती? मग शिवाजी महाराज चुकले होते का? इतिहास तर राहिलाच पाहिजे ना। या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला, सांगता आलं पाहिजे ना। या औरंगजेब इथं या महाराष्ट्र लुटायला आलो पण त्याला इथंच गाडलं, या रत्नापूरला खुलताबादला, हे सांगता आलं पाहिजे ना। मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमात